पाथर्डी तालुक्यामधील निवडोंगे हातराळ रोडवरील सिमेंट काँक्रिटी रस्त्याचं काम खडखडी ओढा ते कानिपनाथ मंदिर हुशाई वस्तीपर्यंत पूर्ण झालं असलं तरी रस्त्यालगतची साईड गटर आणि साईडपट्टीची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्यानं परिसरामधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याविषयी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाचं पाणी योग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेली गटारे नियमानुसार खोदण्यात आलेली नाहीत। काही ठिकाणी 5 फुटांपर्यंत गटार खोदण्यात आली असून ज्या बाजूने पाण्याचा अधिक प्रवाह होतो त्या ठिकाणी केवळ 1 फूट गटार खोदून काम अपूर्ण ठेवण्यात आलं आहे। त्यामुळे आगामी पावसाळ्यात पाणी थेट शेतामध्ये शिरून मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली। रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणारी झाडे हटवणे, साईडपट्टी व्यवस्थित करणे, खडखडी ओढ्यावर गटारामध्ये मोरी टाकणे या मागण्याही ग्रामस्थांनी केल्या आहेत। अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या नुकसानास अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली असून प्रशासनाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांच्या वतीनं मोठ्या आंदोलनाचा व मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे। तर या निवेदनावर सोमनाथ शिरसाट, ओमदेव केनान, बाबासाहेब केनान, भारत शिरसाट आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत। मी दिनांक 12/5/2026 रोजी मुख्य कार्यकारी अभियंता ग्रामसडक योजना अहिल्यानगर यांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे। निवेदनाचा विषय असा होता की निवडुंगे हाता रोड या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। या ठिकाणी खडकेडवाडा ते हुशाई वस्ती या इथपर्यंत सिमेंटचं काम पूर्ण झालं आहे। तरी माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे का जून महिना सुरू होण्यापूर्वी जे साईडचं वाहणारं पाणी आहे ते साईड गटारामध्ये वड्याला या ठिकाणी मिळावं। जर ते पाणी जर नाही मिळालं तर या ठिकाणी रस्त्याच्या म्हणजे खालच्या बाजूला या ठिकाणी आमच्या मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्यामुळे आमच्या या ठिकाणी मागच्या जादा पाऊस झाला तेव्हा संबंधित शेतकऱ्याचे आमचे मोठे नुकसान झाले। ते या ठिकाणी माझी एक विनंती आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून का हे पाणी या ठिकाणी ज्या त्या साईडचं पाणी ज्या त्या साईडने वड्याला मिळावं व या ठिकाणी आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा। योग्य जी कारवाई नाही केली तर या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी एक मोठं एक जन आंदोलन उभा करू अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करत आहे। यांचं निवेदन मी तहसीलदार साहेबांना दिलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना यांचं या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आम्ही एक पोस्ट आणि परत पाठवलेलं आहे। आम्हाला एक प्रशासनाकडून एक अपेक्षा आहे की या ठिकाणी आम्हाला जून महिना सुरू होण्यापूर्वी हे वाहते पाणी हे वड्याला गटाराच्या माध्यमातून ते वळून द्यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। समक्ष मुख्य कार्यकारी अभियंत्यांना या ठिकाणी मी भेटलेलो आहे। त्यांनाही वेळोवेळी सांगितलं का साहेब आमची अशी अडचण आहे, ती आमची अडचण लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याची कृपा करावी अशी या ठिकाणी मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करीत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी ज्या साईडनी पाणी वाहत नाही त्या साईडने एक 5 फूट जवळजवळ खोल गटार केले आहे आणि ज्या साईडनी पाणी वाहणार आहे त्या साईडनी फक्त काही ठिकाणी 1 फूट, काही ठिकाणी 2 फूट आणि काही ठिकाणी मध्ये मुळे आलेल्या झाडाच्या मुळे पण काढलेले नाही। आता तरी माझी विनंती आहे त्या ठिकाणी यांना का ज्या साईडनी पाणी जास्त प्रमाणात वाहणार आहे ते पाणी या ठिकाणी गटारामध्ये व्यवस्थित मार्गाने त्याची विल्हेवाट लावावी असं या ठिकाणी मी त्यांना विनंती करत आहे। या ठिकाणी संबंधित ह्या रस्त्याला 1-2 ठिकाणी कॉर्नर आहेत, त्या कॉर्नरच्या ठिकाणी फक्त साईड पट्टी पूर्ण व्हावं म्हणून फक्त 6 इंच ते 1 फुटापर्यंत साईड पट्टी भरली आहे आणि बाकी मुरुम सिमेंट रोडवरती टाकलाय। तरी माझी एक मुख्य कार्यकारी अभियंता साहेबांना काही विनंती आहे त्यांनी समक्ष या ठिकाणी प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करून आम्हाला शेतकऱ्याला योग्य ते न्याय द्यावा अशी त्या ठिकाणी मी त्यांच्याकडून अपेक्षा करीत आहे। व न केल्यास आम्ही शेतकरी सर्व एक दिवस शेतकऱ्याचं मोठे एक जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करत आहे। यासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।